नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया वर्ग 8 मधील पहिला लेसन। या अगोदर आपण बघितलं होतं या लेसन मधला पहिल्या सेशन मध्ये क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्यानंतर त्यामधले जे काही सायंटिस्ट होते त्या सायंटिस्टने केलेलं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं। आणि आता आपण आजच्या सेशन मध्ये बघूया क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स, म्हणजे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। सुरुवातीला हा जो काही ती डायग्राम तुम्हाला दिसतो आहे, यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स फर्स्ट ऑफ ऑल मोस्टली टू टाइप्स। फर्स्ट इज प्रोकैरियोट्स and second is eukaryotes. Prokaryotes means आदिकेंद्रकी आणि eukaryotes means दृश्य केंद्रकी। प्रोकैरियोट्स मध्ये येते बॅक्टेरिया, जीवाणू, आणि eukaryotes मध्ये प्रोटिस्टा, फंगी, अल्गा म्हणजेच कवके आणि शेवाळ, अशा रीतीचं हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स। आता आपण बघूया बॅक्टेरिया फर्स्ट मायक्रोऑर्गॅनिझम्स, देअर कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, अँड देअर सम टाइप्स। फर्स्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स, द युनिसेल्युलर इंडिपेंडेंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम्स। बॅक्टेरिया हे एक पेशीय असतात, अँड समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनीज। बघा की काही वेळेला जीवाणू हे वसाहती करून राहतात एकत्रितरित्या, जसं आपण राहतो, आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी असतात, त्याप्रमाणे बॅक्टेरिया सुद्धा ते अनेक बॅक्टेरिया जीवाणू एकत्र येऊन राहत असतात, त्यालाच आपण वसाहत करून राहणे असं म्हणतो। सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, बॅक्टेरियल सेल इज प्रोकैरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गन्स आर अब्सेंट। जीवाणू पेशीमध्ये ती प्रोकैरियोटिक असते, म्हणजेच आदी केंद्रकी, अँड डिस्टिंक्ट न्यूक्लियस केंद्रक पटक, सेल ऑर्गन्स आर अब्सेंट। बॅक्टेरियामध्ये जीवाणू मध्ये जे काही पेशीचे अंगके आहेत ते अब्सेंट असतात, म्हणजे त्यामध्ये जे काही पेशीचे अंगके आपण बघितलेले आहेत ते त्याच्यामध्ये नसतात। अँड थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिशन। सिंपल बायनरी फिशन म्हणजे द्विखंडी भवन। यामध्ये जे काही बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियामध्ये जी काही प्रोसेस आहे रिप्रोड्यूसची, रिप्रोड्यूस मीन्स प्रजननाची, म्हणजे एका सजीवापासून दुसरा सजीव तयार होणे, तर त्यामध्ये बघा बायनरी फिशन म्हणजेच या अशा प्रकारची एक सेल असते, अँड सिंपल बायनरी फिशन रिप्रोड्यूस, यामध्ये जी काही प्रजननाची प्रक्रिया होते, म्हणजे या पेशीचे दोन भाग तयार होतात अशा, आणि अशा या दोन भाग तयार झाल्यानंतर या पेशीमधून नवीन एक सजीव निर्माण होतो, जी जन्माला येते, यालाच म्हणतात बायनरी फिशन, म्हणजे एका पेशीचे दोन भाग तयार। फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स, बॅक्टेरिया इन फेवरेबल कंडिशन, अनुकूल स्थिती, चांगले वातावरण ज्या वेळेला बॅक्टेरियासाठी निर्माण होतात त्यावेळेला बॅक्टेरियांचं काय एक वैशिष्ट्य आहे बघा, दिस द बॅक्टेरिया ग्रो विगोरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स। बघा की 20 मिनिटांमध्ये जर अनुकूल स्थिती असेल तर 20 मिनिटांमध्ये बॅक्टेरिया हे दुपटीने त्यांची त्याच्यात वाढ होत असते, म्हणजे ग्रोथ होते। संख्या सपोज 100 असेल, 100 बॅक्टेरिया असेल, आणि या 100 बॅक्टेरियाला ज्यावेळेला फेवरेबल कंडिशन निर्माण होते त्यावेळेला ट्वाइस म्हणजे 200 20 मिनिटात, विदिन 20 मिनिट्स, फक्त 20 मिनिटांमध्ये त्यांची एवढी रीतीने संख्या दुपटीने वाढत असते। सम देन आफ्टर टू सी सम टाइप्स ऑफ बॅक्टेरिया। आता आपण बघूया काही जीवाणूंचे प्रकार। फर्स्ट इज कोकस। कोकस मीन्स गोलाणू। गोलाणू म्हणजे एक गोल आकाराचा
जीवाणू असतो. सेकंड इज कोकोबॅसिलस, तोही गोल आकाराचा थोडा निघून असा. कोकोबॅसिलस मीन्स दंडगोलाणू, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. थर्ड इज बॅसिलस. बॅसिलस याच्यापेक्षा थोडा मोठा असतो, अशा आकाराचा, ज्याप्रमाणे ते पुस्तकातही दिलेले आपल्याला कलरफुल डायग्राम्स. त्याला मराठीमध्ये म्हणतात दंडाणू. देन नेक्स्ट टाइप इज विब्रिओ कॉमा शेप. कॉमा शेप, एक कॉमा शेप आकाराचा तो असतो. त्याला मराठीमध्ये स्वल्प विरामाकृती, जसं आपण लिखाण काम करत असतो मराठीमध्ये त्याच्यात स्वल्प विराम देत असतो, त्या प्रकारचा तो आकार त्याचा आहे जीवाणूचा, म्हणून त्याला स्वल्प विरामाकृती असं म्हटलं गेलेलं आहे. आणि लास्ट इज स्पिरिलम. स्पिरिलम म्हणजे एक स्प्रिंग सारखा आकाराचा जीवाणू असतो आणि मराठीमध्ये त्याला सर्पिलाकार म्हणजे सापाचा जसा आकार त्याप्रमाणे तो. तर दिस इज अ टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. हे आपण बघितले जीवाणूंचे प्रकार. नेक्स्ट मायक्रोऑर्गॅनिझम्स आपण बघूया. दिस नेम इज प्रोटोझोआ. मीन्स आदिजीव. दिस इज अ टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे एक सूक्ष्मजीवाचा प्रकार आहे आदिजीव. देअर कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्या आपण आता बघूया वैशिष्ट्ये. फर्स्ट इज द प्रोटोझोआस आर फाउंड इन सॉइल. आदिजीव हे मातीत आढळतात. फ्रेश वॉटर अँड सी वॉटर, गोडे पाणी, समुद्राचे पाणी यामध्ये आदिजीव हे वास्तव करत असतात, त्या ठिकाणी ते आढळून येतात. सम आर फाउंड इन बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. अँड द बॅक्टेरिया फाउंड इन बॉडी ऑर्गॅनिझम्स, सजीवांच्या शरीरात सुद्धा ते आढळून येतात. अँड दे आर पॅथोजेनिक. पॅथोजेनिक मीन्स रोगकारक, रोगाला कारणीभूत ठरणारे, म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला रोग होतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, these are unicellular organisms with eukaryotic cell. प्रोटोझोआ आदिजीव एक पेशीय सजीव आहे. अँड these are eukaryotic cell. ते दृश्य केंद्रकी त्याला म्हटलं गेलं आहे. दृश्य केंद्रक काय आहे? देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर. त्यांच्या पेशी रचनेमध्ये खूप विविधता आहे. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, आणि त्यांच्या मधले इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियांची पण हालचाल, अवयवांची हालचाल. अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोआस, आणि त्यांच्या मधल्या पोषणाचे जे टप्पे, पोषणाचे टप्पे ते आपल्याला त्यांच्यामध्ये सुद्धा काही वैशिष्ट्ये दिसून येतात. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स, these organisms reproduce by simple cell division. सेम बॅक्टेरिया प्रमाणेच त्यांची सुद्धा रिप्रोडक्शनची प्रक्रिया होते, प्रजननाची, एक सजीवापासून दुसरा सजीव. ज्याप्रमाणे आपण बघितलं सिंपल बायनरी फिशन, द्विखंडी भवन, त्याप्रमाणेच प्रोटोझोआस जे काही आहे आदिजीव यांची सुद्धा जी निर्मिती आहे ती एका पेशीपासूनच निर्माण होत असते. एका पेशीचे दोन पार्ट तयार होतात आणि ते पार्ट तयार होऊन अशा रीतीचा एक नवीन सजीव निर्माण होतो. रिप्रोडक्शनची प्रक्रिया इन दिस द प्रोटोझोआस. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल अमिबा पॅरामोशियम. अमिबा आहे पॅरामोशियम, दिस इज अ नेम ऑफ प्रोटोझोआस. ते आदिजीवाचे नाव आहे. फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. अमिबाज आर फाउंड इन डर्टी वॉटर्स. ते आपल्याला गढूळ पाण्यामध्ये आढळून येतात. जसं आता बघा पावसाळा ऋतू चालू आहे आणि या पावसाळ्या ऋतूमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी डबके साचलेले असतात. त्या डबक्यांमध्ये 100% मायक्रो ऑर्गन्स जे आहेत ते आपल्याला प्रोटोझोआस टाईप म्हटले अमिबा असतात, पॅरामोशियम आपल्याला आढळून येत असतात. पण ते आपल्याला कॅन नॉट बी सीन विदाउट नेक आय, बट
सीन ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप, ते आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली आपण बघू शकतो. नेक्स्ट एंडामिबा हिस्टोलिटिका, दिस इज अ प्रोटोजोन्स, एक आदिजीवाचा प्रकार आहे. कॉजेस अमिबियासिस, अमांश अशा प्रकारचा एक काही आपल्याला बघा पोटाचे आजार विकार जे होतात कधी कधी, त्या जे विकार होतात ते आपल्याला एंडामिबा हिस्टोलिटिका या आदिजीवापासून होत असतात. बऱ्याच अंशी बघा आपण आपल्या पिण्यामध्ये जे गढूळ पाणी एखाद्या पिण्यात आलं किंवा तर शक्यतो अशा प्रकारचे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला आपल्या पोटामध्ये एंट्री करतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नेक्स्ट प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, कॉजेस मलेरिया. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या आदिजीवामुळे आपल्याला मलेरिया मीन्स हिवता नावाचा आजार आहे हा आपल्याला होत असतो. नेक्स्ट युग्लिना, दिस इज अ ॲटोट्रॉपिक, स्वयंपोषी आहे. युग्लिना दिस इज अ ग्रीन प्लांट, आपण त्याला हिरवे वनस्पती असंही म्हणतो कारण की ती हिरव्या रंगाची आपल्याला दिसत असते. त्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं, हरितद्रव्य, आणि ते दिस इज अ ॲटोट्रॉपिक, ते स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. नेक्स्ट मायक्रोऑर्गॅनिम्स, दिस नेम इज फंगी, बुरशी, कवकी. These are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. फंगी, बुरशी आपल्याला बघा बऱ्याच अंशी ते मृतोपजीवी आहे. ते एका दुसऱ्या मेलेल्या वनस्पतींच्या प्राण्यांच्या शरीरावरती वाढणारी बुरशी आहे. बघा अशा रीतीने एखादं झाडाचं लाकूड पडलेलं असतं काही कालावधीसाठी त्या ठिकाणी, तर त्यावेळेला अशा त्यावरती जी ग्रोथ होत असते, दिस इज अ फंगी, बुरशी, कवकांची त्यांची वाढ होत असते. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दीज आर इकोरॅटिक ऑर्गॅनिझम्स, ते दृश्य केंद्रकी आहे, आपल्याला सहज डोळ्याने दिसू शकतात. अँड सम आर युनिसेल्युलर, काही एकपेशीय आहे. अँड अदर आर व्हिजिबल विथ नेक आय, आपल्याला ते उघड्या डोळ्याने आपण बघू शकतो. बऱ्याच अंशी बघा तुम्हाला जर मित्रांनो फंगी, कवके, बुरशी जर बघायचं असेल तर एखाद्या प्लांटच्या खोडाजवळ पण वाढलेली असते किंवा एखादं बऱ्याच अंशी जे काही लाकूड वगैरे पडलेलं असतं त्या ठिकाणी त्याची पण तिथे वाढ झालेली आपल्याला दिसून येत असते. अशा रीतीचे हे काय फंगीची वाढ होत असते. नेक्स्ट थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, सॅप्रोफायटिक्स absorb their food from decaying organic matters. बघा फंगी इज सॅप्रोफायटिक्स, मृतोपजीवी आहे. absorb their food, ते अन्न शोषून घेतात मेलेल्या वनस्पतींच्या प्राण्यांच्या शरीरापासून आणि स्वतःची तिथे त्यांची वाढ होत असते. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन अँड बाय बडिंग. बडिंग म्हणजे मुकुल लायन असं त्याला म्हटलं गेलं आहे. ती एक प्रोसेस आहे सेलची, त्यामध्ये एका सेलपासून दुसरी सेल रिप्रोड्यूस आणि दिस इज अ रिप्रोडक्शन प्रोसेस. त्यामध्ये जी प्रजननाची क्रिया होते लैंगिकरित्या, आणि अशा रीतीने जी काही फंगी आहेत ते आपल्याला दिसून येते. नेक्स्ट एक्झाम्पल, बेकरीज, कॅन्डिडा अँड मशरूम. मशरूम इज अळंबी. हे दिस इज अ एक्झाम्पल ऑफ सम फंगी, ते काही बुरशींचे उदाहरण आपण आहेत. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स देन इज अल्गाय, शेवाळ. देअर कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर ॲक्वॅटिक, ते जलचर आहे, पाण्यामध्ये आढळून येतात. शेवाळ आपल्याला बऱ्याच अंशी बघा, शेवाळ जर तुम्हाला बघायचं असेल तर टाकीमध्ये बऱ्याच कालावधीसाठी पाणी साचलेलं असतं एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये, आणि त्याच्या बॉटमला तळाला बघा हिरवट हिरवट भाग जो वाढलेला असतो तर त्याची जी ग्रोथ झालेली असते तिथे, तर ते आहे शेवाळ. शेवाळाचे खूप काही प्रकार आहेत मित्रांनो. शेवाळाचे एकूण जवळपास म्हटलं तर 12 प्रकार आहे. बऱ्याच अंशी तुम्हाला शेवाळ एखाद्या भिंतीवर पण वाढलेलं तुम्हाला दिसून येईल, एखाद्या पाण्यामध्ये तुम्हाला वाढलेलं दिसून येईल. अनेक प्रकारचे आहेत शेवाळे जवळपास. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गाय, इक्वॅटिक्स युनिसेल्युलर ॲक्ट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. ते सुद्धा दृश्य केंद्रकीय आहे.
युनिसेल्युलर आहे, एक पेशीय आहे, ॲटोट्रॉपिक आहे, स्वयंपोषी आहे म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे आहे. दिस इज अ ग्रीन कलर, ते आपल्याला हिरवट रंगाचे दिसतात. थर्ड, photosynthesis is carried out with the help of chloroplast present in the cell. Third characteristic, photosynthesis is carried out. त्यामध्ये जी काही प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असते इन algae फ्रॉम क्लोरोप्लास्ट, हरित द्रव्याद्वारे त्यांच्यामध्ये जी काही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत असते. फॉर एक्झाम्पल क्लोरेला, क्लॅमिडो मोनस असे काही जे काही शेवाळाचे नाव आहेत. व्हेरी फ्यू स्पेसीस ऑफ अल्गाय आर युनिसेल्युलर. काही स्पेशी ज्या आहेत, जाती आहेत शेवाळाच्या, त्या एक पेशी आहे. अँड मोस्ट ऑफ देम, जास्तीच्या काही ज्या काही जाती आहेत, द स्पेसीस ऑफ मल्टीसेल्युलर, त्या बहुपेशीय आहेत मित्रांनो. दिस इज अ व्हिजिबल विथ नेट, ते आपण उघड्या डोळ्यांनी सहज बघू शकतो. जसं तुम्हाला मी मगाशी आता एक उदाहरण दिलं. फॉर एक्झाम्पल एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये जे बॉटमला वाढलेलं जे भाग असतो, काही कालावधी ते पाणी तसंच पडलेलं असतं, त्यावेळेस त्याची त्या ठिकाणी हिरवट रंगाचा जो भाग दिसतो तो आपल्याला तो सहज डोळ्यात दिसतोय. म्हणजे ते दिस इज अ टाइप्स ऑफ अल्गा, ते एक प्रकारचं शेवाळ आहे, भिंतीवर पण वाढलेलं असतं, तर आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत असतं. हे आपण बघितलं अल्गा. देन आता नेक्स्ट मायक्रोऑर्गॅनिझम्स, दे नेम इज व्हायरसेस. व्हायरस, विषाणू. जसं सध्या विषाणू प्रत्येक आपण बघतोय या जगामध्ये एका विषाणूने थैमान गाजवलेलं आहे. तो विषाणू म्हणजेच कोरोना विषाणू. तसेच काही जे काही विषाणू आहेत व्हायरसेस, देअर कॅरेक्टरिस्टिक्स. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सामान्यपणे आपण विषाणूला सजीव म्हणत नाही, बट they are said to be organism at the age of living and non-living. ते आपण त्याला सजीव आणि निर्जीव यांच्या सीमा रेषेत समजत असतो, तो आहे, बट नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्याला आपण पूर्णपणे सजीव म्हणू शकत नाही. अँड दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. व्हायरसेस, विषाणूंची जी काही अभ्यास केला जात असतो विषाणूचा, तो एक सूक्ष्म दर्शीखाली अँड मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र या भागामध्ये. फर्स्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिनिट. एक्स्ट्रीमली मिनिट, खूप लहान, अति लहान, सूक्ष्म. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बघा, म्हणजे मी इथे एक डॉट दिलेला आहे, डॉट बघा ह्या बोर्डवरती, हा डॉट दिसतोय तुम्हाला. याच्या काही लाख कोटी पटीने खूप लहान असा भाग, बॅक्टेरियापेक्षाही 100 ते 10 ते 100 पटीने लहान असणारा भाग जो काही आहे त्याचा आकार व्हायरसेसचा असतो, विषाणू. अँड द कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, नॉट सीन इन कंपाऊंड मायक्रोस्कोप. तो आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शी खाली आपण बघू शकत नाही, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली आपण बघू शकतो. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. ते स्वतंत्र रीतीने त्यांचे ते कण असतात. व्हायरसेस इज अ लॉंग मॉलिक्यूल. मॉलिक्यूल मीन्स रेणू. लॉंग मॉलिक्यूल ऑफ डीएनए. What is the full form of DNA? Deoxyribonucleic acid. DNA is a types of molecule. ते एक रेणू आहे. And RNA. What is the full form of RNA? RNA, ribonucleic acid. And covered by protein coat. बघा, सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण बघितलं की व्हायरसेस आर लॉंग मॉलिक्युल्स ऑफ डीएनए अँड आरएनए अँड कव्हर बाय प्रोटीन वॉल. ते काय करत असतात विषाणू, त्यांच्या जे काही मॉलिक्युल्स जे आहेत डीएनए आणि आरएनए यांच्या जे काही सभोवताली एक प्रोटीनचं, प्रथिनांचं आवरण तयार करण्याचं काम करत असतात. दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, व्हायरसेस सर्वाइव ओनली इन लिव्हिंग
प्लांट ॲनिमल सेल सर्वाइव्ह, ते जगतात. प्लांट्स अँड ॲनिमल सेल, वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरामध्ये पेशींमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल, ज्या पेशींच्या आधाराने ते वाढत असतात त्याच पेशींच्या आधाराने ते काय करत असतात, प्रोटीन्स तयार करत असतात. प्रथिने त्यांची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका, रिप्लिका मीन्स प्रतिकृती, स्वतःसारखाच दुसरा सजीव एक निर्माण करणे, असे एक व्हायरसचे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अँड देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री, ते काय करत असतात, ते काय ज्या पेशींच्या आधाराने ते वाढत असतात त्याच पेशीला ते नष्ट करतात आणि परत मुक्त स्वरूपात बाहेर पडत असतात. अँड दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल, परत नवीन पेशींना प्रादुर्भाव करण्याचं काम त्यांचं सुरू होत असतं. दिस इज अ थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस, व्हायरस से कॉज मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल्स. बघा, विषाणूंमुळे अनेक प्रकारचे आजार आपल्याला होत असतात, प्राण्यांना पण, वनस्पतींना पण आणि आपल्याला पण. जसं सध्याचा एक आजार सर्वत्र पसरत आहे तो म्हणजे कोविड-19, कोरोना या विषाणूमुळे. तसेच अनेक प्रकारचे विषाणू आहेत आणि या विषाणूंमुळे प्लांट्स असेल, ॲनिमल्स असेल, सर्वांनाच ते आजार पसरवण्याचं काम त्यातून होत असतं. दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपण हे बघितलं सूक्ष्मजीवांचे वैशिष्ट्ये. द लेसन इज कंप्लीट. फर्स्ट लेसन, द लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. गुरु सह्याद्री विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे गुरु सह्याद्री चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका.